श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक 1850 ते 1860 संत तुकोबांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग साधन संपत्ती हेची माझी धन सकळ चरण विठोबाचे शीतळ हा पंथ माहेराची वाट जवळीच नीट सुख रूप वैष्णवांचा संग रामनाम गाणे मंडित भूषणे अलंकार भवनदी आड नव्हतीसी झाली कोरडीच चाली जावे पायी मायबाप दोघे पाहतील वाट ठेवोनिया कटी कर उभी तुका म्हणे किंवा देखीन कळस पळाली आळस निद्रा भूक। अर्थ विठोबाचे चरण हीच आमची योग योगादी आणि विवेक वैराग्यादी साधन संपत्ती आहे व हेच आमचे धनही आहे। पंढरीची वाट म्हणजेच माझ्या माहेरची वाट आहे। ही वाट शांत जवळची सरळ आणि सुखाची आहे। वैष्णवांची संगती आणि त्यांच्या संगतीत रामनामांचे गीत गाणे हीच आमची भूषणे आणि अलंकार आहेत आणि या अलंकार भूषणांनी आम्ही सुशोभित झालो आहोत। ही भवनदी कधीच आड आली नाही किंबहुना ती नव्हतीच असे झाले आहे आणि कोरड्या पायाने चालत जावे अशी स्थिती झाली आहे। माझे मायबाप श्री रुक्मिणी पांडुरंग ही दोघे कटावर हात ठेवून उभी असलेले माझी निरंतर वाट पाहत असतील। तुकाराम महाराज म्हणतात, मी पंढरीला जाऊन केव्हा पंढरीरायाचा कळस बघेल असे मला झाले आहे आणि त्यामुळे आळस निद्रा भूक ही सारी पळाली आहे। अभंग यथार्थवादे तुझन वर्णवे कदा बोलतो ते निंदा करीतो तुझी वेदश्रुती तुझ नेनती कोणी 24 ठिंगणी धांडोळीता आता मज क्षमा करावी देवा सलगी ते केशवा बोली येलो सगुण की साकार निर्गुण की निराकार न कळे हा पार वेदश्रुती तो आम्ही भावे केलासी लहान ठेवोनिया नावे पाचारितो सहस्रमुखे शेष सीनला स्तविता पार न कळता ब्रह्म ठेला तेथे माझी देहबुद्धी ते काही थोर मी अन्यायी तुका म्हणे। अर्थ देवा मी यथार्थवादाने तुझे वर्णन करायला गेलो होतो ते मला कदापि शक्य नाही परंतु आता मी तुझ्याविषयी स्तुतिरूपी जे काही शब्द बोलत आहे ती एक प्रकारची निंदाच आहे। वेद उपनिषदे तुला जाणत नाहीत आणि 24 शास्त्र म्हणजे 18 पुराण व 6 शास्त्र तुझा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाही तू सापडला नाही। त्यामुळे हे देवा तुम्ही आता मला क्षमा करावी। हे केशवा मी जे काही तुमच्याविषयी स्तुतिरूप शब्द बोलत आहे ते सलगीने बोलत आहे। देवा तू सगुण साकार आहेस की निर्गुण निराकार आहेस हे वेद उपनिषदांना देखील कळत नाही। अशा या देवाला आम्ही आमच्या भक्तिभावाने लहान केले आहे आणि त्याला विविध प्रकारचे नावे ठेवून बोलवत आहोत। असा हा हरी आहे। याच्याविषयी हजारो मुख असलेला शेष देखील त्याचे वर्णन करता करता शिनला आणि ब्रह्मदेवाला याचा अंत पार न लागल्यामुळे तोही शांत झाला। तुकाराम महाराज म्हणतात, अहो देवा एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना देखील तुमचे वर्णन करणे जमले नाही ते माझ्या बुद्धीने तुमचे वर्णन करणे म्हणजे एक प्रकारचा अपराध आहे, अन्यायच आहे। अभंग कृष्ण ध्याता चित्ती कृष्ण गाता गीती तेही कृष्ण होती कृष्ण ध्याने आसनी शयनी भोजनी जेवता म्हणारे भोगिता नारायण ओवी या दळणी गावा नारायण कांडिता कांडन करिता काम नरनारी याती हो कोणी भलती भावे एका प्रती नारायणा तुका म्हणे एका भावे भजा हरी कांती ते दुसरी रूप एक। अर्थ जो कृष्णाचे ध्यान करतो जो कृष्णाचे गीत गातो जो ध्यान करणारा आणि गीत गाणारा कृष्णासारखा होतो। त्यामुळे हे जन हो तुम्ही झोपलेले असताना बसलेले असताना जेवण जेवत असताना एवढेच नाही तर कोणतेही भोग भोगत असताना नारायण नारायण म्हणत राहा।
हे स्त्रियांनो, तुम्ही देखील दळण दळत असताना, कांडण करीत असताना आणि कोणतेही काम करत असताना नारायणाच्या ओव्या गात राहा. कोणत्याही जातीचा पुरुष असो किंवा स्त्री असो, त्या सर्वांनी एकनिष्ठ भक्तिभावाने नारायणाचे गुणगान ऐकावे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एकनिष्ठेने हरीला भजा. जसे सूर्य आणि त्याची कांती ही वेगवेगळी असते, परंतु दोघांचीही रूप एकच असते, तसे तुमचे व हरीचे रूप एकरूप होईल. अभंग. डोळी या पाझर कंठ माझा दाटे, येऊ देई भेटे पांडुरंगे. बहुदिस टाकिले का निरास केले, कोठे ओ गुंतले चित्त तुझे. बहुदंदा तुझ नाही ओ आठव, राहिलासे जीव माझा कंठी. पंढरीस जाती वारकरी संता, निरोप बहुता हाती धाडी. तुझवीन कोण सावा धावा करी, एओ झडकरी पांडुरंगे. काय तुझी वाट पाहो कोठवरी, कृपाळू कांपरी विसरलासी. एक वेळे माझा धरुणी आठव, तुका म्हणे एओ न्यावयासी. अर्थ. हे पांडुरंगा, तुझ्या वियोगाने आता माझ्या डोळ्यांना पाझर फुटला आहे, माझा कंठ दाटून आला आहे. त्यामुळे लवकर यावे आणि मला भेट द्यावी. देवा, तू माझा त्याग करून बरेच दिवस झाले आहेत. माझी निराशा केली आहेस. माझ्यापासून तुझे चित्त इतर कोणत्या कामात गुंतले आहे. देवा, मला माहीत आहे तुझ्या पाठीमागे खूप उद्योगधंदा आहे, त्यामुळे तुला माझी आठवण येत नाही. परंतु तुझ्या वियोगाने माझा जीव कंठात आला आहे. मी पंढरपूरला जे वारकरी संत जातात त्यांच्याकडे खूप वेळा माझा निरोप पाठवला आहे. हे पांडुरंगा, तुझ्या वाचून कोण मला सहाय्य करेल. त्यामुळे हे पांडुरंगा, तू लवकर धावत माझ्याकडे यावे. हे कृपाळू देवा, मी तुझी वाट कुठपर्यंत पाहू. तू मला विसरला आहेस की काय. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तू एकदा तरी माझी आठवण काढ आणि मला तू घ्यायला ये. अभंग. काय करू या मना आता, का विसराते पंढरीनाथा. करी संसाराची चिंता, वेळोवेळा मागुती. अधिक कोंडिता चरफडी, भलतीकडे घाली उडी. भजन ना आवडे श्रवण, धावे विषय अवलोकुन. बहुत चंचळ चपळ, जाता येता न लगे वेळ. किती राखो दोन्ही काळ, निजलिया जागे वेळे. मज राखे आता, तुका म्हणे पंढरीनाथा. अर्थ. आता या मनाला काय करावे. हे पंढरीनाथाला का विसरत असेल बरे. हे मन मात्र संसाराची चिंता वेळोवेळी करत असते. हे मन विचित्र आहे. याला कोंडून ठेवले तरी ते तरफडते, मग ते भलत्याच ठिकाणी उडी घालत असते. या मनाला हरिभजन, हरिकथा श्रवण करणे आवडत नाही, पण ते विषयाकडे आवर्जून धाव घेत असते. हे मन अतिशय चंचल व चपळ आहे. त्याला कोठेही जाऊन येण्यास अधिक वेळ लागत नाही. झोपलेले असताना व जागे असताना या मनाचे रक्षण दोन्ही काळात कोठपर्यंत करावे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, आता तुम्हीच माझे रक्षण करावे. अभंग. कथा प्रवारण नव्हे भिक्षेचे ते अन्न, करी या परिस्वहित विचारुनी धर्मनीत. देऊळ नवे घर प्रपंच पर उपकार, विधी सेवन काम नव्हे शब्द राम राम. हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म, तुका म्हणे संती करुणी ठेविली आयती. अर्थ. संन्याशाची कथा अशी आहे की त्यांच्या अंगावरील वस्त्र हे साधारण वस्त्राप्रमाणे समजू नये आणि भिक्षेत आलेले पवित्र अन्न त्याची तुलना इतर अन्नाशी करू नये. याप्रमाणे धर्मनीती आहे व त्याप्रमाणे तू विचार करून आपले हित करून घ्यावे. देवळाला घर म्हणू नये आणि परोपकार करणे याला प्रपंच म्हणू नये. विधीपूर्वक शास्त्रशुद्ध मार्गाने केलेले विषय व भोग याला काम म्हणजे वासना म्हणू नये. आणि राम राम हे साधे शब्द आहेत असे म्हणू नयेत. क्षत्रिय धर्मानुसार युद्धामध्ये शत्रूला मारले तर त्याला हत्या म्हणू नये आणि निष्काम कर्म असेल तर त्याला कर्म मुळीच म्हणू नये.
तुकाराम महाराज म्हणतात, अशी धर्मनीती संतांनी करून ठेवली आहे, त्याप्रमाणे आपण वागावे. अभंग. पडोनिया राही उगाच संतांची ये पायी, न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे. सहजते स्थिती उपदेश पर युक्ती, तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. अर्थ. अरे नरा, संतांच्या पायाजवळ उगाच पडून राहा. त्यांना ज्ञानासंबंधी काही पुसावे सांगावे लागत नाही. संतांच्या ठिकाणी निष्ठा ठेवून प्रथम चित्ताची शुद्धता कर. ते संत तुझा उत्कृष्ट अधिकार पाहून आपोआप ब्रह्मज्ञानाचा उपदेश अनेक युक्ती परयुक्तींनी करतील. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे संतांवर विश्वास ठेवला तर तो भक्तिभाव देवालाही जवळ आणतो. अभंग. देवाचे घरी देव केले चोरी, देव देवे नागवूनी केला भिकारी. धावणिया धावा धावणिया धावा, मागची नाही जावे कवनी या गावा. सेवेची होता चोर घरची या घरी, अवघे केले वाटोळे फावली यावरी. तुका म्हणे येते कोणीच नाही, नागवले कोण गेले कोणाचे काही. अर्थ. जीवरूपी देवाच्या घरी ईश्वरूपी देवाने काम कर्म अविद्येची चोरी केली आणि अशा रीतीने देवानेच जीवरूपी देवाला लुटून त्याला भिकारी असंग करून टाकले आहे. याकरिता धावणारे लोक हो, धावा धावा, पण ज्याने आपल्या शोधाचे साधनच ठेवले नाही, ज्याने कार्यकारणाचा अत्यंत भावरूप बाध केला आहे, त्या अव्यक्त निराकार चोर देवाचा शोध करण्याकरिता कोण्या गावाला जावे ते मात्र कळत नाही हो. तो चोर देव इतके दिवस अंतःकरणरूपी घरातच आमच्याबरोबर राहत होता आणि चित्तशुद्धीची संधी सापडताच त्याने जीवाचे वाटोळे केले, देहादी उपाधीचा निराश केला. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा जीवरूपी देवाची ईश्वररूपी देवाने चोरी केली, त्या अवस्थेत जीवेश्वराचे परमैक्य झाल्यामुळे दोघांपैकी भिन्न असा कोणीच राहिला नाही. तर मग त्या अद्वैत स्थितीत कोणी कोणाला लुटले आणि कोणाचे काय गेले, अर्थात सारेच मिथ्या आहे. अभंग. जतन करा रे जतन करा, घालू पाहे घरावरी घाला चोरटे. अवघेची निजवू नका अवघी ठाई, वेळ अवेळ तरी सांभाळावी काही. सीतरली फार खाती भोवताले फेरे, गेले नये हातासे की तळमळ उरे. तुका म्हणे आम्ही करू आपले जतन, न लगे काही कोणा घावे उघडा रे कान. अर्थ. लोक हो, परमार्थरूपी धनाचे रक्षण करा, कारण देहरूपी घरावर काळरूपी चोरटे घालू पाहत आहे. तुम्ही सर्वजण सर्व काळ निजू नका. वेळ अवेळ काहीतरी बघत जा व प्रसंगी विशेषी सावध राहा. माईक विषयांनी ठकविलेली माणसे अनेक योनीच्या भोवती मरणाचे फेरे घालतात. मनुष्य देहरूपी निधान एकदा का गेले म्हणजे पुन्हा ते हाताशी येत नाही व शेवटी तळमळ करणे तेवढे उरते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आपले परमार्थ धन जतन करू. या परमार्थ धनाचे रक्षण करण्याकरिता कोण्या रखवालदार शिपायाला पगार द्यावा लागत नाही. लोक हो, तुम्ही देखील माझा हा उपदेश कान उघडे ठेवून ऐका व परमार्थ धनाचे रक्षण करा. अभंग. काळोखी खाऊन कैवाड केला धीर, आपुलिया हिते झाले जनामध्ये शूर. कारे तुम्ही नेना कारे तुम्ही नेना, अल्पसुखासाठी पडशी विपत्तीचे घाना. नाही ऐसी लाज काय तयापे आगळे, काय नव्हे केले आपुलिया बळे. तुका म्हणे तरी सुख अवघेची बरे, जतन करून हे आपुलाली ढोरे. अर्थ. ज्या संतांनी साधक अवस्थेत असताना मोठ्या धैर्याने परमार्थासंबंधी अनेक युक्त्या लढून हरिविषयी अज्ञान दूर केले व आपले हित साधले, ते संत या जनामध्ये मोठे शूर झाले आहेत. लोक हो, हे तुमच्या लक्षात का येत नाही? विषयाच्या अल्पसुखासाठी अनेक विपत्तीच्या घाण्यात निष्कारण का पडता?
संताप्रमाणे तुम्ही देखील परमार्थाचा पक्ष घेऊन व अज्ञान नष्ट करून हित साधा. परमार्थ करण्याकरिता तुमच्यापेक्षा संतांमध्ये कोणता विशेष गुण होता आणि तुमच्यात त्यांच्यापेक्षा कोणती न्यूनता आहे सांगा. दोघांनाही मनुष्यदेह तर सारखाच आहे. मग संतांनी मुक्त होऊन सुखी व्हावे आणि तुम्ही मात्र मनुष्यदेह असून बद्धबुद्धी राहावे, दुःखी राहावे, याची तुम्हाला लाज वाटू नये काय? अरे, आपल्या प्रयत्न बळाने केले तर काय एक होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो, संताप्रमाणे तुम्ही परमार्थ केला तर तुमचे सर्वतोपरी कल्याण होऊन सुखप्राप्ती होईल. पण त्याकरता प्रथम इंद्रियरूपी पशूंचे रक्षण करा.